बडीशेप. ओवी बडीशेप हवी घे. हे घे रे. ओवी जेवण आवडलं का? तुझ्या आईसारखं झालं होतं ना की काही कमी जास्त होतं? मला तर वाटलं मी माझ्या आईच्याच हाताचं जेवण खाते. एकदम भारी होतं. ओवी माझ्या भावाने पण तेवढीच हेल्प केली असते बघा आईची. हे काय रे अभिरा, मी काही केलं नसतं बघ. मी फक्त भाजी निवडून आणि दोन दिलेली असते. बाकी सगळी जादू तुझ्या आईच्या हातची असते बघ. बाबा बघितलं अबीरच्या घरचे किती चांगले. आपण पण त्यांना आपल्या घरी जेवायला बोलूया. डन. सावली टीचर, अबीर, व्यंकटेश काका, तुम्ही सगळे आमच्या घरी जेवायला या. कधी यायचं ते आईला विचारून सांग. ओवीच्या आईला. बाय द वे जेवण छान झालं होतं. बोलवल्याबद्दल थँक्यू. ओवीने तेच सांगितलं. आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं माझं कर्तव्य आहे. चला बास झालं. म्हणजे खूप वेळ झाला इथेच आहोत ना. निघूया आपण. हो जाऊया. आई पण वाट बघत असेल ना. म्हणजे तुझी पण आहे आणि माझी पण आहे. बाय अबीर, बाय सावली टीचर, बाय व्यंकटेश काका. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. येतोय. चल. बरं चालेल. आणि मला सांग त्या खंड्याला जाग आली आहे का? शुद्ध वगैरे? बरे बघ, व्यवस्थित काळजी घ्या, नीट लक्ष द्या. जे काही अपडेट असेल मला लगेच फोन करून कळवायचा. हां, दुसऱ्या सेकंदाला मला फोन करून कळवायचं सगळं. हो काळजी घ्या आणि तिची प्लीज. मला खूप स्ट्रेस आहे. मी सोडून दुसरं कोणी नाही आहे. हो यांना कळवते मी. ठीक आहे. आलास? कोणाशी बोलत होतीस? मावशी, मी तुला सांगितलं ना तिची तब्येत जरा बरी नव्हती रे. तर तेच केअरटेकरला सांगत होते व्यवस्थित लक्ष दे, काळजी घे. आणि काय हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये नाही, डिस्चार्ज मिळाला ना. चल भेटायला जाऊया. चल 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 चल. अरे तिची केअरटेकर तिला कुठे घेऊन गेली आहे मला एक्झॅक्टली नाही माहीत. मी फक्त एक बाई दिली आहे तिच्यासोबत जी तिची काळजी घेईल. कारण मला तिथे थांबणं. मावशी आहे ना तुझी? माझी सख्खी मावशी नाही आहे, ती खूप दूरची मावशी आहे. कोणासमोर खोटं बोलते कळतंय का तुला? शुभ्राला शाळेत सोडायला तू गेलीच नव्हतीस. दिवसभर गायब होतीस. विक्रमगडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खंड्या आहे ऍडमिट, हे फक्त तुला माहिती होतं आणि तो गायब झाला. हा योगायोग नाहीये मोनिका. मग काय म्हणणं तुझं? तुझा खंड्या गायब झाला, त्याला मी गायब केलं? हां, तू किती खोटारडायस रे. एकदा म्हणतोयस की तो बेशुद्ध, एकदा म्हणतोस तो क्रिटिकल आहे. काय ते मी बेशुद्ध म्हटलंच नाही. क्रिटिकल कंडिशन मध्ये बोललेलास म्हणजे बेशुद्ध? मग बेशुद्ध म्हणजेच क्रिटिकल कंडिशन. हे खंड्या वगैरे प्रकरण सगळी तुझी माणसं आहेत. त्याचा माझ्याशी, माझा त्याच्याशी कसलाच काहीच संबंध नाहीये. तर तो गायब झाला, कुठे गेला, काय झालं हे मला नाही माहित. मला नको विचारूस. मोनिका, हे जे काही चालवलेस ना ते बंद कर. खंड्या गायब होण्यामध्ये तुझा जर हात असेल ना, किंवा माझ्या पाठीमागे तू मला क्रॉस जायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी माझ्यासारखा भयानक वाईट माणूस तुला जगामध्ये सापडणार नाही. काय मॅडम, आज टीचरने तुला शिकवलं की तू टीचरला शिकवलंस? काय पण काय बाबा, टीचरने मला शिकवलं. अच्छा, मग अबीरच्या घरी का शहाणपणा केलास तू? कुणाला विचारून तू सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलंस? अरे बाबा,
त्याने आपल्यासाठी किती छान आणि टेस्टी जेवण बनवलं होतं. मग आपण पण त्यांना सांगायला नको का? मग आपण पण त्यांना बोलवायला नको का? हो ना रे, बरोबर आहे तुझं म्हणणं. पण मला सांग, तिथे असं का बोललीस तू की तुझी आई घरी वाट बघतीये, बाबा जर नाही आले तर आई जेवतच नाही, हे का बोललीस? अरे बाबा, तूच तर म्हणलास ना सगळ्यांना वाटलं पाहिजे की सुशीला काकू माझी आई आहे. आपण किती हॅपी फॅमिली आहोत म्हणून मी तसं बोलले. आणि हो, जेव्हा ते आपल्या घरी जेवायला येतील ना तेव्हा सुशीला काकूला इथे बोलव, नाहीतर आपल्या सगळ्यांसमोर पाचकाच होईल. हो, मोठी शहाणी. एकतर मला न विचारता सगळ्यांना बोलवलंस तू, आता मी सावरायचं. अरे बाबा, मी तुला हळूच विचारलं होतं पण तू काहीच बोलला नाहीस. मला वाटलं तुला चालेल म्हणून मी बोलवलं. पण मला सांग, सावली टीचरने जेवण कसं बनवलं होतं? जेवण मस्त बनवलं होतं. हो का? छान झालं होतं जेवण. कुठे गेला होतात जेवायला? आणि आम्हाला का नाही नेलं? दोघच जण का गेला होतात? हा, काय गोवी? बरं ऐक ना, तू जरा अभ्यासाचं सगळं घेऊन जातेस का अमृता काकूकडे? मला तुझ्या बाबाशी काहीतरी बोलायचंय, महत्वाचं. हो. थँक्यू. काय झालं आई? मलाच विचारणे. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं ना. काय झालंय? मलाच काय विचारतोयस? तू सांग ना मला काय झालं. मला सगळं कळलंय. ती सावली आहे ना इथे, आणि तू तिला भेटलास एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा, मला न सांगता. आणि आज तर हद्दच केलीस. ओवीला घेऊन तिच्या घरी गेला होतास जेवायला. मला ना संशय होताच सारं, खरंच. आई आहे मी तुझी. जेव्हा तू गुरुकुलाचं सील तोडायला गेला होतास ना आणि तुला अटक झाली होती, तेव्हाच मला वाटलं होतं की हे सगळं तू त्या पोरीसाठी करतोयस. त्या पोरीसाठी नाही, माझ्या पोरीसाठी केलं मी. ओवीचा गाण्याचा क्लास बंद नाही झाला पाहिजे म्हणून केलं. उगाच काही गैरसमज करून घेऊ नको, दुसरं काही कारण नव्हतं आई. तुला काय मी मूर्ख वाटले का रे? तुला वाटलं मला काय कळत नाही? मला माहितीये तू तिला भेटतोयस पण मला सांगत नाहीस. माझ्यापासून का लपून ठेवतोयस? हे सगळं जे तू बोलतेस नाही, याचा अर्थ तुला पण माहिती होतं ना की सावली या शहरात परत आली आहे. मग तू का लपवलंस माझ्यापासून? मी तुझ्यापासून हे सगळं लपवायची कारणं वेगळी होती. मी आई आहे तुझी, आणि मला पुन्हा एकदा त्या मुलीची सावली तुझ्या आयुष्यावर पडायला नकोय. मला ती तुझ्या आयुष्यात नकोय म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. तुला आठवत नाही तुझा भूतकाळ? आठवतंय ना? ती हे घर सोडून गेल्यानंतर तुझी काय अवस्था होती, तू किती उद्ध्वस्त झाला होतास. आता याद राख, मी त्या पोरीला माझ्या घरात घेणार नाहीये, आधीच सांगून ठेवते. नाही येणार ती या घरात. लग्न झालं तिचं, सुखी आहे तिच्या संसारात. घ्या, तूच बघ. तिने लग्न सुद्धा केलं, तुला विसरली. तूच म्हणतोयस ना सुखी संसार करते ती आता. आणि तू काय करतोयस? जरा डोळे उघडून बघ काय चाललंय ते. तू अजूनही तिच्या आठवणींमध्ये झुरतोयस, हो ना? बास झालं ना, प्लीज विसर तिला. आणि एकदा नाही, दोनदा नाही, मी 10 वेळा बजावून सांगितलंय, प्लीज लग्न कर, सुखी होशील, संसाराला लाग परत. हे बघ आई, मी एकदा तिला भेटलोय स्वतःहून, आणि बाकीच्या वेळेला जेव्हा आमची भेट झाली आहे तो निवळ योगायोग होता. ठीक आहे, मग योगायोगाने सुद्धा तिला कसं भेटायचं नाही, तिला कसं टाळायचं ते तू बघ. पण तिची काळी आणि अशुभ सावली माझ्या लेकाच्या आयुष्यावर मला पडायला नकोय. इज दॅट क्लिअर?